1 वर्ष 4 महिने झाले. माझी बायको ऑफ झाल्याच्या नंतर मुलगा दारू व्यसनी होता हे सर्वांना माहिती होते. पण बायको गेल्याच्या नंतर आणखी त्याने जास्त दारू पियायचं चालू केलं. दारू पियायचं चालू केल्याच्या नंतर मग आजूबाजूला अदर कास्टवाले लोकांनी त्याला भडकवलं म्हणजे कशासाठी, हा रूम काय बापाला इथं आपण कसा पण पुरवून लावू, तो रूम 4.5 लाख रुपये घे आणि कुठेतरी बाहेर जा फरार हो. आणि ते 4.5 लाख येणारे देणारे माझ्या घरी पोलीस घेऊन आले. मी विचारलं त्यांना कशासाठी, काय झालं प्रॉब्लेम, तुम्हाला माहिती नाही का, समजत नाही का. पोलीस पण 2.5 वाजता हो बोललो, तुम्ही वरती शांत बोला, जरा आलाच विचारायचं शांत बोला, काय झालं तुमच्या मुलांनी 4.5 लाख रुपये घेऊन. बोललं 4.5 नाही 4.5 पैसे घेतले तर लोक घरी जातात किंवा मारतात, आणि तुम्ही 4.5 लाख घेतल्याच्या नंतर तुम्ही आता मला विचारायचं आहे किती वर्ष झाली, तर बोलतात आता 3 महिने झाले, 3 महिने व्याज देत नाही. त्याला पकडा, माझी तब्येत नाही ठीक आहे, मी जागेवरती आहे, माझ्याकडे का तुम्ही ज्याने घेतलं त्याच्याकडे जा. नाही पोलीस स्टेशन होतं, पोलीस चौकीला चला. म्हटलं चला चौकीला गेल्यानंतर मी पैसे घेतलेत का विचारलं, तिथे घेतलेत का, माझ्या काय पुरावा आहे का, साईन आहे नाही, मला त्यांनी सोडून दिलं. पण जे पाहिजे जे न नडणारे ते लोक मला जातीच्या याच्यावरून बदनाम करतायत. म्हणजे काय हा बौद्ध धर्माचा जास्त हे करतो म्हणून, कारण मी सोशल वर्कर काम करतो. तेच त्या लोकांनी नजरेमध्ये धरून ह्याला कसं पण टार्गेट करायचं, त्यासाठी त्या लेडीज सर्व एक जमा झाल्या आणि घरी येऊन मारझोड केली. मारझोड केल्याच्या नंतर माझ्या घरी कोणी इतर माणूस येता कामा नये, ते पण येऊन बघणार, दरवाजा खोलून आवाज देणार, पडदा खोलून बघणार. म्हणजे हे वाईट दृष्टीची लोक, सडक्या डोक्याची लोक, आज जग कुठे चाललंय आणि हे लोक कुठे चाललेत, आणि जाणून बघून एखाद्याला जातीच्या ह्याच्यावर मिळवणं, जातीच्या ह्याच्यावरती माझा नळ बीएमसीचा कट केला, कारण ह्यांना त्या बीएमसीचा नळ करायला अधिकार नाही, तरी पण तो कट केला. मी पोलीस स्टेशनला पण हे केलं, पण पोलीस येऊन त्यांनी मला तो जॉईन करायला सांगितला, नाही तर सर्व बिल तुमच्यावरती हे करू म्हणून. तरी पण आणखी दुसरा पण नळ जातीच्या ह्याच्यावरती केला, आणि डेली येणं जाणं त्या शिवी, म्हणजे गलिश अशा शिव्या, ते शिवी देणारे असे राहू पण नाही, कारण लेडीज आहेत, लेडीजच्या पुढे आपण काय बोलू शकत नाही. या प्रकारचं याच्या पाठी हे राजकारण आहे.